नमस्ते सुमित्रा सुपुत्राधिवन्द्या नमस्ते नमस्ते कैकेयीनन्दनद्या नमस्ते नमस्ते वानराधीशवन्द्या नमस्ते नमस्ते सदा रामचंद्र लोकाभिराम रणरंगधीर राजीवनेत्र रघुवंशनाथ कारुण्यरूप करुणाकरंत श्रीरामचंद्र शरण प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर युद्ध मुख्य श्रीरामदूत शरण प्रपदे महायोग पीठे तटे भीमरथ्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं राजा राम 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 सीता राम 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 राजा राजा राम 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 सीता राम 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 राजा टाळीचा आवाज. राम राम सीता राम 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 सीताराम 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 तो राम ही राम पुकारो राम सीताराम 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 मैं तो राम ही राम पुकारो राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम
की जय. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. पतित पावन राम, ज्या राघवाच्या कथेचा विचार सत्ययुगापासून केला जातोय ती राम कथा आपल्यापर्यंत पोहोचते. तेज पुंज दैदिप्यमान चेहरेत काय अधिकार आहे महाराज. सकळासी येथे आहे अधिकार या न्यायानं 12-12 वर्षाची सुंदर मुलं आहेत. आता मंडपाच्या पाठीमागचं कोणी बोलायचं नाही. तेज पुंज दैदिप्यमान चेहरेत 12-12 वर्षाचं वय. स्वतःच्या पित्याच्या समोर स्वतःच्या मुलानं राम कथेचं गायन करायचं केवढा अद्भुत आनंद आहे. एक एक अक्षरामध्ये रमाकांताची विराजमानता प्रत्यक्षात भगवान प्रभू रामचंद्राच्या समोर ओतप्रोत गायची आहे. याचं नाव जीवन आहे. मी गीत रामायणामध्ये जातोय 2 मिनिटासाठी. ते रामायणासारखं महान काव्य ज्या वेळेला आपल्याच मुलांच्या मुखातून आपलं वर्णन ऐकतायत राजा राम, त्यावेळेला अंतकरणामध्ये आनंदानं काहूर उठतय. वा आगतम स्वागतम सुस्वागतम. या बाळांनो, कोण आहात? पण तत्कालामध्ये त्या काळामध्ये श्री गुरु त्यांना म्हणावं ज्यांना आपल्या शिष्यानं आपलं वर्णन केलेलं आवडत नाही. त्यांचं नाव श्री गुरु. काय वाक्य आहे महाराज. नका सांगू रे नाम ग्रामबा. बाळांनो, त्या ठिकाणी जाल. समाजाला काहीतरी दाखवल्याशिवाय समाज झुकत नाही. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. ज्या वेळेला तुम्ही तिथे गाल, ज्या वेळेला तुम्ही तुमचं कौशल्य तिथे दाखवाल ना, त्यावेळेला लोक तुम्हाला तुमचं नाव विचारतील. लोक विचारतात महाराज. कधी विचारतात सांगू का महाराज? कोणाकडचे तुम्ही, कोणाकडे शिकले असं विचारतात. पण कधी समाजाच्या अंतःकरणाचा ठाव ज्या वेळेला घेताल ना, त्याच वेळेला समाज विचारतो. तोपर्यंत नाही विचारत. रघुरायाच्या नगरी जाऊन गाबाळानो श्रीरामायण नका सांगू रे नाम ग्रामबा. स्वतःच माझे शिष म्हणावा. जर तुम्हाला तिथे कुणी नाव सांगितलं, अजिबात नाही सांगायचंय अमक्याचा पोरगा आणि तमक्याचा पोरगा. नो, नॉट एट ऑल. फक्त एक काम करायचंय लेकरांनो, जर विचारलंच स्वतःच माझे शिष म्हणावा. विचारलं तर मनानं नाही सांगायचं आम्ही कोणत्या गुरुचे चेले होते. अजिबात नाही. लोक विचारतात, तुमचं कौशल्य पाहिल्यानंतर तुमच्या पुढे विचारतात, महाराज कुठले तुम्ही? त्यावेळेला आनंदानं छाती अशी फुटायची वेळ आली पाहिजे. महाराज, मी ज्यांच्याकडे राहिलो, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं मुलाचं आयुष्य माझ्यासाठी खर्च झालंय ना, त्यांचं नाव माझे गुरु आचार्य श्री भगवानजी महाराज शास्त्री. हे विचारल्यावर सांगा, अगोदर नाही सांगायचं. पण अलीकडची पद्धती अशी झाली, आपल्या जीवापेक्षा लोक जास्त, म्हणजे प्रत्येकाला इच्छा आहे म्हणावं, पण नाही, त्यांना श्रीगुरु म्हणत नाही. त्या 12-12 वर्षाच्या मुखातनं निघालेले शब्द आहेत.
टंग माझ्याकडे लक्ष द्या. श्री राम श्री राम श्री स्वये श्री स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. ओ सात स्वरांच्या सरगामधुनी सरगामधुनी सप्त सुरांचा झणकार आहे. गळ्यामध्ये विणाय, हातामध्ये चिपळी आहे आणि रामरायाचं स्वागत आहे. का ज्या अधिकारानं ज्या वैभवानं गायचंय. व्यासपीठापर्यंत जाईपर्यंत ओळख नाही पटली तरी चालेल, पण व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर ज्या दिवशी तुमच्यासाठी तुमच्या बापाच्या तुमच्या गुरुच्या डोळ्यातून पाणी येईल असं समजा. तुका म्हणे तोची सुदीन सोहळा. सामवेदसे बाळ बोलती ठेका सरगामा गुण सर्ग सांगती. सचिव मुनी जन स्त्रिया डोलती. ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. हो सोडून आसन उठले राघव उठले राघव. उठून कबडीती भूप आपुले शैशव. पुत्र भेटीचा गडे भेटीचा गडे महोत्सव. परितो उभयानच माहिती. कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. श्रीराम याच राम कथा निमित्ताने पिता पुत्रांची भेट आहे. तस आपल्या पित्याचं वर्णन, आपल्या भगवंताचं वर्णन, आपल्या मालकाचं वर्णन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत. मंगल भवन मंगल हारी द्रवभूष दशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन मधुर सुरस परमित मन भावन. हो पुनि पुनि कीर्तनी हो पुनि पुनि कीर्तनी हो सुनी सुनाई. दिल की प्यास बुझत
राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. अत्यंत गोड स्वरूपामध्ये केलेलं वर्णन आहे. पुणी पुणी कीर्तनी हो, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी ही कथा ऐकलेली असेल तरी सुद्धा सुनाई दिल की प्यास बुझत न. काय कथा आहे, केवढं गोड वर्णन आहे माझ्या राघवाचं केलेलं. कालचा कथा बा, काल शृंगी ऋषी वशिष्ठ बुलावा, पुत्र कामशी यज्ञ करावा. शृंगी ऋषींना बोलवण्यात जाते. पुत्र कामेशी नावाच्या यज्ञाला आरंभ होतोय. पाहता पाहता यज्ञाला 7 दिवस होतात. इथपर्यंत चालू होतो ना, बरोबर आहे ना? लक्षात ठेवत आम्ही विचारण एखाद दिवशी, कथा लक्षात ठेवली पाहिजे. यज्ञ आरंभल्यापासून तर यज्ञामध्ये अपूर्णाहुती पडेपर्यंत धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. काय भाग्यवान आहेस, साक्षात देवाचा बाप होण्याचं भाग्य तुला आहे. म्हणून दशरथा घे हे पायस दान. प्रसाद हातामध्ये दिला. प्रथमार्पिला कौसल्येसी, पहिला भाग कौसल्येला. द्वितीय अर्पिला सुमित्रेसी, तृतीय अर्पिला कैकेयी. पहिला भाग कौसल्येला, दुसरा सुमित्रेला आणि तिसरा कैकेयीला. पहिला कौसल्येला का? कौसल्या घरामध्ये ज्येष्ठ पत्नी आहे म्हणून पहिला भाग कौसल्येला. आपल्या तिकडे आहेत का 2-2? नाही आहेत ना? हा, खानगाव थडीला 3 आहेत, आमच्याकडे 3 पण आहेत का? 2च, त्यानंच बेजारी होते. तिसरी केव्हा करावं? असं आहे. कदाचित मोठी सवत जर घरामध्ये असेल आणि छोटी सवत जर घराच्या बाहेर असेल, सवासनी ठेवल्या असतील, शेजारीनबाई जाईल आणि लहान्या सवतीलाच कुंकू लावून बाहेरून जर परत आली तर मोठी सवत तिला जेवायला येऊ देत. याचा अर्थ तुम्ही येऊ दिलं का? मी मोठी आहे, सर्व तो अधिकार माझा आहे. मग माझा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर आहे, शास्त्र मान्य, देव मान्य. म्हणून प्रथमार्पिला कौसल्येसी. पण जी लेट आलेली असते ना, तिला वाटतं मी थेट जावं. कानामागून जी येते ती जास्त तिखट होते. बरोबर आहे ना? हा, मुंडके पटपट हलतात आपले. पहिला भाग कौसल्येला का अर्पण केला, याचा परिणाम असा आहे, अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काहूर आहे. आणि सवासनी स्त्रियांचा पूर्वीपासूनचा एक दंड आहे. काय? राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी सर्व वारकरी मंडळीच्या वतीनं महाराजांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. सवासनी स्त्रियाचा विषय
घरामध्ये सुखाचं वातावरण दिसलं की स्त्रियांना इगो जागृत होतो, अहंकार जागृत होतो. जोपर्यंत घरात आनंद नाही तोपर्यंत त्या सिंपल असतात. बरोबर आहे ना? वर्षभर काम करतील स्त्रिया, पण एका सणाच्या वेळेला मालकाबरोबर भांडतात. जानेवारी महिन्यात तो सण असतो पहा. का बरं? विषय आनंदाचं वातावरण घरामध्ये असेल त्यावेळेला सवासीन स्त्रीनं कधी घरामध्ये वितंडवाद करायचा नाही. काही मी सर्वात लाडकी आहे, मी पट्ट राणी आहे, मग पहिला भाग मला दिलाच का नाही? विनाकारण अकांत तांडव केले. पण पर्यायी व्यवस्था वाऱ्याच्या वेगाने सो 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 करत आकाश मार्गाने घार आली. क्षणात यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला आणि यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर एका क्षणार्धात दिसेनासी झाली. पहिलं दुःख एक पट आणि आता पिंड घारीने झडपिल्यामुळे दुःख दुप्पट. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. सर्व समाजातून घार आली कशी, तिथे थांबली कशी, बरं तिच्याच हातातला घेऊन का गेली, असे काही बरेच नियम आहेत. त्याच वेळेला नवल आहे, कोण आहे ही घार, ही त्याच वेळेला तिथे का आली होती? ही घार इंद्र सभेतली अप्सरा, हिचं नाव गत जन्मातलं सुवर्चसा. ही 12,000 वर्ष घार म्हणून फिरली. इंद्र सभेमध्ये नृत्य आणि गायन करण्याचं काम हिच्याकडे होतं. म्हणून गायन, वादन, सिस्टम लावणं, दिंडी सांभाळणं ही कला आहे ना. तुमच्या शरीरामध्ये भगवंताने दिलेली जी आर्ट आहे, जी कला आहे, ती शेवटपर्यंत जर जशाला तशी कलेच्या माध्यमातून समाजाशी निगडीत व्हाल, समाजाला द्याल, तर ती कला द्विगुणित होते. पण येत असताना जर मी काहीच करू शकत नाही असं म्हणाल तर घारीच्या जन्माला जावं लागेल. इथं बसलं तर बरं का, जे काम आपल्याला येते ते करायलाच पाहिजे. गायन येत असेल मुक्त हस्तपणानं गायचंय. गायन काय कोणाला येतं का? नाही, गाता येईल त्यानेच गावे. बरोबर आहे ना? आमच्या भगिनी इथे विराजमान आहेत. एखादी मावशी उठून कम नाही आली टाळ वाजायला? बाबा तिकडं करता येतं. गाता येईल त्यानेच गावे. गायचं असेल कुचराईपणा नाही करायचा. तुटो या फुटो, गाना है तो दिल से गाना पड़ेगा. अगर दिल से गाओगे तो जिसने गाना दिया है वही खुद ब खुद तुम्हारे पास आकर बैठ जाएगा. बसेल देव तुमच्या जवळ. सुवर्चसा नावाची अप्सरा इंद्र सभेमध्ये नृत्य आणि गायन करताना स्वतःच्या प्रियकराबरोबर जाणून बुजून चुकली. इंद्रदेवानं शाप दिला, जा घारीच्या जन्माला जाशील. सुवर्चसा अभ्यासू होती, गायनामध्ये तरबेज, नृत्यामध्ये तरबेज. तिनं भगवान इंद्रदेवाला प्रश्न विचारला, प्रभुदेव मी केलेल्या कृत्याची पावती मला मिळाली, पण उशाप तुम्हाला द्यावा लागेल. त्यावेळेला इंद्रदेवानं सांगितलं, भगवान प्रभू रामचंद्र म्हणून विष्णू परमात्मा ज्या वेळेला अवतार घेतील, त्या अवताराच्या वेळेला त्यांना 3 आई असतील. त्या 3 नंबरची माता असेल, तिच्या हातामध्ये माझा स्वतःचा दूध प्रसाद देईल आणि तो प्रसाद कैकेयीच्या हातातला उचलायचा. पुढे गेल्यानंतर ऋषमुख पर्वतावर केसरी नावाच्या वानराची पत्नी माता अंजनी हात जोडून बसलेली असेल, नेमका तिथून उचलायचा, मध्ये सांडला नाही पाहिजे, तिथून उचलायचा आणि तो प्रसाद अंजनी मातेच्या हातात टाकायचा. तो प्रसाद बरोबर हातात पडला की घारीचा जन्म समाप्त, पुन्हा सौंदर्य.
अधिकारानं ती सुवरचसा नावाची अप्सरा घार इकडे माता अंजनीने भगवंताला वर मागितलाय, वरमरोही काय पाहिजे आई मागणा. देवा काही लागत नाही रे, तू माझ्या पोटी जन्म घ्यावा, याच्या पलीकडे मला काहीच नको. कालचा इतिहास मी सांगता सांगता थोडा अपूर्ण अर्धा केला, आज बोलायचं होता. आईनं मागणं मागावं आणि ते भगवंतानं पूर्ण करावं, अशा काही आयांची लिस्ट आहे कलियुगातल्या. अशा काही आयांची लिस्ट आहे कलियुगातल्या. त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब एक नंबरला नाव येत आहे. आई, अधिकारानं मला लेकरू पाहिजे, पण कसं? त्या लेकराचं जीवन आरामात नाही गेलं पाहिजे. जगात अशी मायच तयार नाही महाराज. आपल्या लेकराच्या समोर नेहमी दुःख 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 मागेल. नाही हो, शक्य नाही. वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्रातले 75% किल्ले काबीज करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय. 27व्या वर्षी 7.5 फुटाचा अफजल खानाला टरा 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 फाडणारा एकमेव अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवराय. वयाचे 52 वर्ष रणांगणामध्ये एक दिवस घरी नाही हो. आपण करू का? करू का? इथला सप्ताह संपला, चला आता नाशिकला जायचं, येताल का? बाबा तू हा सप्ताह, तू पटी, तू काम नाही चलेगा. नॉट फिअर. कोणी स्वीकार नाही करू शकणार का? रोजच्या रोज नाही, दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवतये, हिंदुत्व आहो रात्र झगडले. आणि म्हणून राष्ट्राची निर्मिती आहे, म्हणून प्रतिपद चंद्र लेखेव. महाराज, माझ्या राजाच्या काळामध्ये त्यांच्या शौर्याचं नाणं तयार झालं. आपल्या काळामध्ये त्यांचं नाणं तयार झालं. आपल्या काळात 4 आण्याचा फोटो सुद्धा वर्षभर चिटकवत नाहीत आपले लेकर. बरोबर आहे ना? का? आहो रात्र झगडण्याची प्रक्रिया आहे, आणि ती जोपर्यंत घडते तोपर्यंत मजा आहे. आई, लेकरू पाहिजे, पण कसं पाहिजे मा? माझ्या लेकरानं माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी कार्य करावं. ते कार्य एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. आता परवा दिवाळी झाली पहा. सगळं जग, सगळा भारत देश दिवाळी साजरी करत होता, पण माझ्या भारत मातेचा एक जवान त्या दिवशी शहीद झाला. त्याची माय दिवसभर रडत होती. कल्पना करा रे, कल्पना करा. आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज दिवाळीच्या दिवशी एक दिवा लावतो. तिच्या आयुष्यातला एकुलता एक दिवा त्या दिवाळीच्या दिवशी विझला. तिला काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी. काय अधिकार आहे? एकच चंद्र तमोहंती नच तारागम, एकच शूर एकच वीर. तस पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अधिकार. पण इकडे पाठीमागे माझं घडलं काय? मी कुठल्या जन्मातलं पाप केलं म्हणून ते आज मला फेडावं लागतंय. आता समाज आहे. देशोदेशीचे राजे महाराजे, जपी तपी ऋषी मुनी देव संत
सर्व शरयूच्या तीरावरती विराजमान आहेत. आणि घरंदाज स्त्रिया माणसामध्ये 99.99% रडत नसतात. पण एवढं करून जर घरंदाज स्त्रीच्या डोळ्यातून पाणी आलं तर 100% आपण समजून घ्यायचं हिच्या जीवाच्या पलीकडचं दुःख हिला झालं म्हणून तिला माणसामध्ये रडायला. तोपर्यंत नाही रडत स्त्रिया, 100% नाही रडत हो. स्त्री रडते पण कधी जीवाच्या वर दुःख झाल्यानंतर. काही मातेनं प्रार्थना केली आहे, मी काय गुन्हा केलाय. त्यावेळेला काही मातेचा विचार कौशल्येनं पूर्ण बाजूनं आनंद आहे आणि कैकेयीच्या अंतकरणातलं दुःख हे कौशल्या मातेनं जाणलंय. म्हणून फार गोड इतिहास आहे. म्हणून कौशल्या मातेचा अर्धा भाग प्रसादातला तो भरत आहे. आता तो का हे उद्या आपण पाहू. आणि सुमित्रा मातेच्या प्रसादातला अर्धा भाग तो शत्रुघ्न आहे. आणि राहिलेले जे भाग आहेत त्यामध्ये कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम ग, हे अर्ध भाग. म्हणून आपल्या त्या प्रसादाचा परिणाम आहे. स्वतःच्या बंधूला फार गोड इतिहास आहे, आता तो पुढचा आहे. पण आपला बंधू, आपले बंधुराज वनवासी झाल्यानंतर सिंहासनाला स्पर्श न करणारं व्यक्तिमत्व म्हणजे भरत आहे. दोघींनी भाग सम, तिघींनी ते भाग प्रमाणात घेतलेत आणि सेवन केलेत. आणि मग पाहता पाहता दिवसा मागणं दिवस चाललेत. केवढा आनंद असेल. त्या आनंदाच्या वातावरणामध्ये भगवंताचं नामस्मरण, आणि भगवंताचं नामस्मरण आपण जर रात्रंदिवस घेतलं तर दिवस कुणीकडे निघून जातात कळत नाही. वाटत नाही आज सप्ताहाचा 4था दिवस आहे. बरोबर आहे ना, 4 दिवस ना आज. कशाचा परिणाम. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. मग दासीने एका आनंदाची बातमी दिली. हे राजा, तुझ्या 3ही राण्या, तुझ्या 3ही राण्या गर्भवती आहेत. काय आनंद असेल महाराज. ज्या घरामध्ये अनेक वर्षापासून लहान लहान लेकरांची आस आहे ती आज पूर्ण होतीये. आकाश ठेंगणं झालंय राजाला.
आणि संसाराचं पूर्णत्व म्हणजे पुत्रप्राप्ती आहे. तुम्हाला विचारते का हो आजी, विचारते तुमच्या बँकेत किती पैसे आहेत कोणत्या? पाहुण्याकडे गेल्यावर विचारतात का? काय विचारतात? पुरस्कार. याच्याशिवाय नाहीच हो. संसाराचं पूर्णत्व जर काय असेल तर पुत्रप्राप्ती. पाहता पाहता 4-4, 5-5 महिन्याचे गर्भ झालेत आणि 4-4 महिन्याच्या गर्भामध्ये गर्भवती स्त्रीला एक आजार जडतो, आजार. आणि त्या आजाराचं नाव आहे डोहाळे पुरवा रघुतिलका. डोहाळे पुरवा हो. असं बरोबर आहे ना? आणि ते त्या स्त्रीचं भूषण असतं. तसं गुरुनाम गुरु वशिष्ठजी सांगतायत, राजा, राजधर्म आहे, शिष्टाचार आहे, संसाराचा नियम आहे. आता तुझ्या पत्न्यांना डोहाळे विचारण्याची वेळ तुझी आहे. आणि विचारावं महाराज, विचारा. अलीकडे त्याचा अर्थ आपल्या लोकांनी फार वेगळा लावलाय, फार वेगळा लावलाय. एका जागेवर काय लोक महाराज ना, अतिपरिचय जर असेल तर त्यात किती अवज्ञा करतात. एका जागेवरून फोन आला, म्हणे महाराज येता का, मोकळे आहेत का? म्हणे हो. मित्राची पत्नी होती. मोकळे आहेत का? म्हणे हो. म्हटलं कशाला? नाही म्हणे अरे ये यार. म्हटलं नाही, तुला आज नाही जायचं का? म्हटलं नसल्यावर काय आता कापूस तोडायला जाऊ का? आज मोकळाच आहे. म्हणे हो. मग ये ना आज. कशाला? म्हणे ये तू 2-4 गवळणी म्हण, हे वगैरे वगैरे. मला वाटलं भजन करतोय, एवढा हिरण्यकश्यपूच्या कुळातला भजनाला येतो. म्हटलं कार्यक्रम सांग ना. म्हणे काही नाही, भजन नाही, 2-3 गवळणी म्हणायच्यात. पण का? अशी माझी बायको चंद्रावर बसून बाण धरेल. बायको तुझी, डोहाळ जेवण तिचं, भजन म्हणायला मी. इतका महाराज खाली नाही आला अजून. सूत्र आहे, डोहाळे विचारण्याची पद्धत ही फक्त पती पत्नी मध्ये असावी. अलीकडे एज्युकेटेड मॉडिफाय, बरोबर आहे ना, मॉडिफाय झालेल्या लोकांनी त्याचाच इफेक्ट असा केला पहिल्या 70-80 बाया काम नसताना गोळा करायच्या. बरोबर आहे ना? हा, ते लेकीकडच्यांनी त्यांना ते आहेर घेऊन जायचे. त्या मुलीच्या बापाला 5-50 हजार 1 लाख रुपयाला बुडवायचं. जाऊ नका, गेल्या तर टंगड मोडल. गरज नाही जाण्याची. नियम आहे, ज्या गृहस्थी आश्रमामध्ये प्रवेश आहे, कसा सप्तपदी मी आज चालते तुझ्या सवे. त्यावेळेला त्या पतीनं फक्त पत्नीला विचारायचे तुला काय खायचंय, बाकीच्या डोकं नाही लावायचं. तस डोहाळे पुरवा हा नियम आहे. नाथबाबा भागवतामध्ये सांगतायत, भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतायत. पण आता राजा दशरथाने घटनाक्रम बदलवला. पूर्वी प्रथमार्पिला कौसल्येसी, आता आरंभ केला कैकेयी मातेच्या महालात. जसं मूल गर्भामध्ये वाढत असेल तसा परिणाम आईच्या चेहऱ्यावर दिसत असतो. स्त्री, माझं वाक्य नाही बरं का, शास्त्र सांगते, स्त्री जर प्रसव काळापर्यंत एकदम फ्रेश असेल तर समजायचं हिच्यावर संताचा, ग्रंथाचा, तिच्या ज्ञानाचा अजिबात इफेक्ट नाही. ओनली अज्ञान. का? हे वाचल्यानंतर लक्षात येत आहे. डॉक्टर बालाजी तांबेचं गर्भसंस्कार नावाचं पुस्तक आहे, फार गोड आहे. आणि हिंदूच्या स्त्रियांनी ते वाचावंच असा माझा आग्रह आहे, 100% आग्रह आहे. राजा दशरथ कैकेयीच्या महालात जातात, अंगावरती काळं वस्त्र परिधान केलंय विनाकारण. राजा दशरथाचं आगमन आहे आणि कैकेयीच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेत. राजा, ए लाडके सते, मी तुला डोहाळे विचारण्यासाठी आलो. चेहरा बदलला. काम ज्या वेळेला लोभापर्यंत जातो ना, तिथे परमार्थ शिल्लक राहत नाही. राजा दशरथ काम आहे, लाडके मी विचारतोय डोहाळे.
त्यावेळेला काही म्हणते द्यायचंय ना, हेरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, कनिष्ठासी द्यावे राजपद. द्यायचं असेल तर हे द्या, जो लहान आहे ना त्याला राजगादीवर बसवा, आणि पुढे ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. जो मोठा आहे ना त्याला माझ्या लेकरावर त्याची सावली पडू देऊ नका, त्याला दूर पाठवा, हे नाथबाबा लिहितात. ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. हे वाक्य ज्या वेळेला राजा दशरथाने ऐकले त्यावेळेला अंतकरणाचा थरकाप उडाला आणि नकळत यज्ञदत्ताची आठवण झाली. दूरवरती का पाठव, तू काय बोलतेस, काही बाणावर आहेस का? पुन्हा काही न डोहाळे पुरवा स्त्री. ही चक्रव्यूह फार विचित्र आहे महाराज. कैकेयीची समजूत काढली आहे आणि कैकेयीची समजूत काढल्यानंतर मग पुढे सुमित्रा मातेच्या महालामध्ये. सुमित्रा माता, काय अधिकार होता महाराज, एक ज्वलंत साधूजीच्या गर्भामध्ये विराजमान आहे त्या सुमित्रा माता, काय अधिकार आहे. भगवंताचं अखंड नामस्मरण आहे, पण पतिराज आल्याची बातमी दासीच्या द्वारे कळाली. सुमित्रा माता त्याही अवस्थेमध्ये उठून उभ्या राहिल्या. शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात. आपल्या पतिराजांना बसण्यासाठी आसन दिले आणि आसन दिल्यानंतर शिरसाष्टांग दंडवत प्रणाम. राजा दशरथाने हात धरले. सुमित्रा, मी तुझे डोहाळे विचारण्यासाठी आलोय. त्यावेळेला फार गोडे महाराज. हे तसे दशरथ सुमित्रा मंदिरी पाहता सामोरी येती झाली. एका क्षणात नमाय अनंत तिची मानसी, ठेवणी मस्तकासी चरणा. आपलं मस्तक आपल्या पतिदेवाच्या साक्षीनं त्यांच्या मस्त पायावरती विराजमान केले आणि सांगितलंय, प्राणनाथ ऐसे वाटत से जीवा, वडिलाची सेवा हरणीची. जो माझा ज्येष्ठ बंधू, माझ्या ज्येष्ठ भगिनीचा मुलगा जन्माला येईल ना, बस त्या मुलाची सेवा माझ्या लेकराच्या हातून घडावी, याच्या पलीकडे काही नाही. काय अधिकार आहे महाराज. हे अंतरीचे धागे स्वभावे बाहेरी. सुमित्रा मातेच्या समोरून भगवान राजा दशरथजी विराजमान होत आहेत, पुढे जात आहेत. तिसरा आणि शेवटचा महाल कोणाचा? मैया कौसल्या. कशा असतील? तुमच्याकडे आखाडाचा महिना येतो, पटकन बोला. येतो ना? येतो का? येतो प्रत्येकाकडे. आमच्याकडे येतो म्हटलं, तुमच्याकडे आखाड्याच्या महिन्यामध्ये अंगात येतं. मी नाव नाही ठेवत, अंगात येण्याला मानतो आम्ही, बस मानायचं. येतं ना? आई सांगा, खरं सांगा, येतं ना? 100% येतं. ते खरं आहे का नाही? चुरमुऱ्यावाले आई, खरं आहे ना? बरोबर आहे ना? खरं आहे ना? मी पण म्हणतो खरं आहे. हो, येते अंगात, देवी येते अंगात. माझ्या आलती एक दिवशी देवी अंगात येते, हे तुम्हाला खरं वाटत असेल, आय एम एक्सेप्टेड, मान्य करतो. 2 मिनिटांमधले देवी अंगात आल्यानंतर 2 मिनिटातलं बोलणं तुमचं जर खरं होत असेल, तुमच्या मतानुसार, माझ्या नाही, होत असेल, जिच्या गर्भामध्ये जगाचा मालक विराजमान आहे, ती शुद्धीवर असेल? बोला बोला, असेल का शुद्धीवर? मग काय करतायत? आणि न धनुष्य आणि न धनुष्य मारीन लंका विभीषणा देईन मी, लंका विभीषणा देईन आणि न धनुष्य आणि न धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. दोरी मलाच
डफड मलाच पैसे नाही चलेगा. लंका विभीषणा देईल मी कोण आहे. विदेही सूक्ष्म अतिसूक्ष्म वेगवेगळ्या प्रकारच्या समाधीच्या अवस्था कौशल्या मातेनं पार केल्या. आणि त्या कौशल्या माता राजा दशरथ कौशल्याच्या समोर विराजमान होत आहेत. त्यावेळेला राजा दशरथाचं हृदय कापतंय. माझी जर पत्नी म्हणावं तेज पुंज दैदिप्यमान चेहरा आहे. हा इफेक्ट आहे, हा इफेक्ट आहे. आणि हा इफेक्ट ज्याच्या चेहऱ्यावर असेल ना, सदोदित भगवंताचं नामस्मरण आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते. 9 महिने 9 दिवस या मंत्राचा जप चालला. तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्याचा सांभाळ करणारा राजा जन्माला आला. अगोदर आलता का ग माय? आपण काय आपलं सांगू नये. अरे 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 माझी सून काय सांगू बाई. माझ्या सोनाची तऱ्हा सांगू. माझी सून जी 3ऱ्या महिन्यापासून टीव्ही पुढे रिमोट घेऊन बसती. ज्ञानोबा आहे तुकोबा जन्माला येतील का? अजिबात नाही. का? पुत्र भावा ज्याचा तीही लोकी हा अधिकार आहे. म्हणून लंका विभीषणा देईन मी. प्रसंग पाहिलाय. 3ही राण्यांचा हट्ट विचारला आणि त्यानंतर इकडे वैकुंठामध्ये सुंदर सुंदर मंगलवाद्य वाजवण्याला प्रारंभ झालाय. जिकडे तिकडे देव आनंदामध्ये. आता मेरे भगवान, आता या वेळेला माझे भगवान येणार आहेत. केवढा आनंद असेल. हातामध्ये सर्वांनी फुलं घेतलेत, तांदूळ घेतलेत, गुलाल घेतलाय. कोणी सप्त सुरांचा झणकार आहे, नृत्य वाजतंय. जिकडे पाहावं तिकडे मंगल मंगल वातावरण आहे. तांदूळ आणा ना. मंगल मंगल वातावरण आहे. सगळे आनंदामध्ये. प्रभू येण्याची वेळ होते आणि आता तिथीची लाईन लागते. आता प्रभू येण्याची वेळ होते. आणि प्रभू ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला भगवान विष्णूच्या समोर तिथीची लाईन लागल्या जाते. बरोबर आहे. स्टार्ट. तिथीची लाईन लागल्या जाते. त्याच वेळेला प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्थी, पौर्णिमा. असंख्य तिथ्याची लाईन आहे. प्रभू माझ्या तिथीवरती तुम्ही जन्माला या. सगळ्या तिथी स्वतःचं महत्व सांगतात. पण जीवनामध्ये मोठी माणसं जी मोठी असतात ना, ती स्वतःचं महत्व कधी सांगत नाहीत. म्हणून ते मोठी झालेली असतात. ज्या वेळेला ही माणसं महत्व सांगत नसतात त्यावेळेला मोठी असतात. आजीकडे 2 ग्रॅम सोनं. आजी साडीच्या वरून टाकू टाकू वेडी झाली. जिच्याकडे 2-2, 20-20 तोळे सोने ती कधी घालत नाही. जगात मोठे माणसं कधी स्वतःचं वैभव सांगत नाहीत. अधिकारानं नवमीनं हात जोडले. आणि नवमीनं ज्या वेळेला हात जोडले, नम्रता आहे. ज्येष्ठांकडे नम्रता असते आणि ज्येष्ठांची नम्रताच घ्यायची. ज्या वेळेला तुम्ही ही नम्रता घ्याल ना, त्यावेळेला लोक म्हणतील नाही गड्या हा कच्च्या गुरुचा चेला नाही. आणि ज्या वेळेला ही नम्रता पाहिली भगवान विष्णूनं, त्यावेळेला भगवंताने सांगितलंय मी या तिथीवरती जन्माला येणार. नवमीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा आहेत, आनंद अश्रू आहेत. का?
मोठे माणसं मोठेच असतात. अंकगणिताच्या हिशेबानं जर आपण हिशेब केला तर अंकगणितातला सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? 9. 9च्या नंतर 10, शून्याचा आधार. 11, एकाचा आधार. 12, दोनाचा. 22, दोनाचा. किती मोठी संख्या मोजा. जगात अंकगणितातला सर्वात मोठा आकडा फक्त 9 आहे. आणि आतापर्यंत जेवढे अवतार झाले त्या अवतारातला एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, संत वाणीनं चालणार एकमेव अवतार म्हणजे तो भगवान प्रभू रामचंद्राचा. अधिकार आहे. 9वी तिथीवरती ठरलंय आणि त्या 9वी तिथीच्या प्रारंभाच्या दिवशी उषक कालाची वेळ आहे. चैत्र शुद्ध 9वीचा दिवस आहे. उषक कालापासून जिकडे पाहावं तिकडे स्तब्धता आहे, शांतता आहे. आणि या शांततेमध्ये एक नवल घडलंय. मध्यानासी दिनकर. बरोबर माध्यान्नाला दिनकर आलाय. घ्या वाटून पटपट. शुद्ध 9वीचा दिवस आहे. प्रारंभी देव देवतांच्या समवेत हातामध्ये पांढऱ्या धवल फुलांच्या पुष्पमाला घेऊन विराजमान आहेत.
तो भगवान त्याच सौंदर्य आम्हाला कधी पाहायला मिळते ही उत्सुकता आहे. त्याच वेळेला नवमीच्या दिवशी मध्यान्नाशी दिनकर बरोबर मध्यान्नाच्या वेळेला आपल्याकडे फॅड निघालं. ते इंग्रज आले आणि हे ठेवून गेले. चहा इंग्रजाचा, आपला नाही. आपलं पूर्वीचं पेय गुळ आणि पाणी बस. दुपारचे 12 हा मध्यान्ह नाही. शास्त्राच्या नुसार वस्तूची सावली त्याच वस्तूवर नखशिकांत पडली की त्याच वेळेला मध्यान्ह म्हणायचं. तोपर्यंत नाही. आणि ती त्यावेळेला बरोबर पडतेच चैत्र महिन्यामध्ये. ते तोच योगायोग साधला पाहिजे. म्हणून मध्यान्हाच्या वेळेला आकाशामध्ये पुष्पवृष्टी आहे का? बरोबर मध्यान्हाच्या वेळेला अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या वाड्यामध्ये त्या राजमहालामध्ये होतंय काय? भये प्रगट गोपाला दीनदयाळा कौसल्या हितकारी हर्षित महतारी मनहि मुरारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घनश्यामा निज आयुध भजचारी जो भूषण वर्णमाला नयन विशाला सोम सिंधु करारी भये प्रगट कृपाला दीन दयाळा कौसल्या हितकारी. माध्यान्हाच्या वेळेला राजा राम जन्माला येतात आणि एक दासी समोर येते. हे राजा, तुझ्या सर्वात ज्येष्ठ पत्नीनं एका सुंदर सावळ्या राजस कुमार मदनाच्या पुतळ्याला जन्म दिला. राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान की अवध में आनंद भयो. अवध में आनंद भयो. हाथी लियो घोड़ा लियो और लियो पालकी टाळ. हाथी लियो घोड़ा लियो और लियो पालकी. हो अवध में आनंद भयो. दादरा अवध में आनंद भयो. अवध में आनंद भयो. अवध में आनंद भयो. अवध में आनंद भयो. जय रघुवर लाल की. जय रघुवर लाल की. जय रघुवर लाल की.
ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. राजग्रही नवी सौख्य पैभणी, राजग्रही नवी सौख्य पैभणी, पाण्याहून हंबरल्या धेणू अंगणी, पाण्याहून हंबरल्या धेणू अंगणी. ओ दुदुंबीचा दुदुंबीचा नाद तोच धुंद कोंदला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचणे, कौसल्या राणी हळू उघडी लोचणी, टिपुणी जाय माय स्वतः पुत्र दर्शनी, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, ग्रहातून राजपती धावले कुणी. ओ युवतीचा संग एक एक धावे, एकी पुढे पाठी ताती सुंट बडे, युवतीचा संग एक, युवतीचा संग एक गात चालला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणी, हास्याने लोपविले शब्द भाषणी. ओ वाद्याचा ताल मात्र, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे राम जन्मला. अधिकरण वैभवामध्ये नटलेलं जीवन आहे. कौसल्या राणी हळू उघडी लोचणी. किती आनंद आला, किती आनंद आला, भरपूर आला ना. 100%. तरी माझ्या माहितीच तो तुम्ही 50%च. अजून थोडा घ्यायला पाहिजे होता, घेतला असता पण काय. राजग्रही नवी सौख्य पैवणी. कल्पना करा, आज आपण इथे एवढे आनंदित आहोत, ज्यांनी किंबहुना जी जीव भगवान प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये राघव जन्माला आल्यानंतर त्यावेळेचे जे साक्षीदार असतील ते किती आनंदी असतील. महाराज, रामराज्यातला आपल्याला फक्त ऐकायला मिळतो. चला एक वाक्य सांगून जाईल, सर्वांनी नोट करून घ्या. बरेच लोक म्हणतात, महाराज आमच्या आयुष्यातली 2 वर्ष वायाला गेली. कशाचे? कोरोनाचे. आमच्या आयुष्यातले 2 वर्ष वायाला गेली. पण मी असं म्हणेल, अखिल वारकरी संप्रदायाचा प्रचारक या नात्यानं मी असं म्हणेल, जे या 2 वर्षानं वारकरी संप्रदायाने हिंदू धर्माला दिलं ते आतापर्यंत कधीच नाही मिळालं. काय बरं, काय दिलं आपल्याला 2 वर्षानं? आठवतंय? काय आठवतंय? काय नाही. तो फिर क्या सोच रहे हो? काय आठवतंय? जे हजारो वर्ष झाले, शतकोत्तर वर्षाची साधना आहे,
हजारो कार सेवकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. ते राम मंदिर फक्त कोरोनाच्या काळात झालं, म्हणून या 2 वर्षानं ते दिलं, ते कोणच नाही दिलं. काय अधिकार आहे महाराज? ज्याच्यासाठी वैभवाचं सोनं केलंय ते राम मंदिर याच कालावधीत. मी असं म्हणतोय, मी कधी म्हणत नाही मला कोरोना झाला होता. माझा स्कोअरचे रिपोर्ट आहेत अजून माझ्याकडे. 17चा स्कोअर होता माझा. पण 17चा स्कोअर असताना सुद्धा राघवा मरायचं तर बिनधास मरू दे, पठ्ठ्याच्या डोळ्यात एकटा राम मंदिर होणारच ही घोषणा झालेली आहे. मरायला तर कधी तयार आहे. आपण राम जन्माला नसू द्या, पण आपण राम मंदिर उभारणीला 100% त्याचे साक्षीदार आहोत. आपल्याही पिढ्या म्हणतील, वा काय भाग्यवान आहे यार माझी पिढी. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राचं न भूतो न भविष्यती मंदिर तयार झालं, त्यावेळेला माझा आजा पंजा, खापर पंजोबा, निपर पंजोबा, ढोपर पंजोबा, माझी पिढी जिवंत होती. एवढा आनंद फक्त या वर्षातला. म्हणून त्या राघवाच्या जन्माची कथा आहे. राजग्रही नवी सौख्य पैवणी. पाहता पाहता 11 दिवस कधी संपले मेळ नाही लागला. 11 दिवसाचा कालावधी गेला तरी लोक गुडिया तोरणी, हो गुडिया तोरणी, गुडिया तोरणी करती कथा गाते गाणी. एवढा आनंद आहे महाराज. घराच्या समोर सडा सामर्जन रांगोळ्या आहेत, सुगंधित फुलं आहेत, प्रत्येक स्त्रियांच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण आहेत. तुम्ही आनंद व्यक्त करत असताना कोणी 10, कोणी 20, कोणी 50 रुपये असे सहज दिले. पैसे खिशात होते म्हणून दिले. पण शास्त्र असं सांगतंय, त्यावेळेला त्या स्त्रिया आनंदामध्ये एवढ्या तल्लीन झाल्या होत्या, कुणी कानातले कर्णभूषण टाकतंय, कुणी हातातल्या पाटल्या टाकतंय. आता पाटल्याच आटल्या. बसल्यापैकी आहे का एखादीच्या हातात पाटल्या? पाटल्या आटल्या आता नाही राहिलं. मी सांगितलं काल, जहा डाल डाल पर, त्यावेळेला ते होतं. चला, एवढा आनंद असताना काही वेळानं दुसरी दासी पर बाहेर आली आहे. राजा, तुझी 2 नंबरची पत्नी सुमित्रा हिनं एका सुंदर गौरवर्णी मुलाला जन्म दिला. वा, काय आनंद असेल. राजा दशरथानं गळ्यातले आभूषण काढलेत, त्या दासीला अर्पण केलेत. हा कथाभाग सांगायचा राहिला होता. काही वेळानं तिसरी आली. राजा, तुझी सर्वात लाडकी तिनं 2, आता 4 मुलांचा आनंद. 12 दिवस 11 दिवस काय पुरला असेल? वेळ नाही का? साक्षात विश्वाचा जनिता तो अयोध्येमध्ये विराजमान आहे. पाहता पाहता 11 दिवसाचा कालावधी गेला आणि 12व्या दिवशी जे करतात त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे 12व्या दिवशी होतंय ना? मी एका बारशाच्या कीर्तनाला गेलो, त्यावेळेला ते पोरग माझ्या कीर्तनात समोर मांडी घालून बसलो होतो. याला काय उपयोग आहे का? 12व्या दिवशी होतंय ते बारस, म्हणून त्या 12व्या दिवशी बारशाचा कार्यक्रम कसा? 4 सागवानाचे पाळणे आहेत, त्याला रेशमाच्या सुंदर दोऱ्या आहेत, सुवर्णाचे खुळखुळे आहेत आणि 4ही पाळण्याची दोरी माझ्या कौशल्याच्या हातात आहे. काय भाग्यवान आहे हो. देवाला सांभाळण्याची ताकद जिच्या ती काय सामान्य असेल? ती दोरी कौशल्याच्या हातामध्ये. अशी पद्धत काही नाही, पण उग काहीतरी मान द्यायचा म्हणून त्या म्हाताऱ्या आत्याला बोलवतात. आत्याचं काम नसतं नाव ठेवायला. कशाला लागती आत्या? कोणी सांगितले का आत्या लागती? पण महाराज, आत्या पण अशा भूषणात येते त्यावेळेला आत्याला वाटतं मी राबडी देवीच निघाले प्रचाराला. आत्या साडीशिवाय हलत नाही आणि आत्यात आहे तेवढी पावर की त्या लेकराच्या कानात कुर्र करते. त्यावेळेला तेव्हापासून ते पोरग नुसतं भुर्र 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 करते. ऐसा नाही चलेगा.
कानामध्ये बोलावं ते भगवंताचं नामस्मरण. कुठल्या धर्माचा द्वेष म्हणून नाही, पण एक आदर्श म्हणून सांगेल. ज्या वेळेला त्या 12व्या दिवशी त्या समाजामध्ये लेकरू 12 दिवसाचं होतं ना, त्यावेळेला 12व्या दिवशी पवित्र कुराणाच्या कलमा त्या लेकराच्या कानात सांगितल्या जातात. आणि तेव्हापासून त्या लेकराला सवय लागते रोज उठल्याच्या नंतर अल्लाहू अकबर अल्लाह. हे सिस्टमॅटिकली आहे. ते त्याच्यावरती बिंबवल्या जाते. आपल्या लेकराला कुर्र काय कुर्र हे करायचं नाही. त्याच्या कानामध्ये जा, कानापर्यंत जवळ जा. एका कानावाटे रामकृष्ण हरी म्हणा, एका कानामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा ना. म्हटल्याच नाही तर कळेल का? 12 दिवसाचे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 लेकर, 4 पाळण्यामध्ये, 4 पाण्याची 1 दोरणी कौसल्याच्या हातात आणि 3ही राण्या हात जोडून उभ्या आहेत. पूर्ण अयोध्या नगरी आनंदामध्ये विराजमान आणि बारशाला प्रारंभ. टंग. पहिल्या दिवशी बोलली गंगा, नका बायानो करतो मी दंगा. दशरथ राजाला जाऊन सांगा, दशरथ राजाला जाऊन सांगा, दशरथ राजाला जाऊन सांगा. घोड्या उभारा रंगा तू बाळ जुरे जू, घोड्या उभारा पाची रंगा तू बाळ जुरे टाळी टाळी. दुसऱ्या दिवशी बोलली भागा, विनाकारण होईल जागा. विनाकारण होईन जागा, सर्वांनी म्हणायचंय. विनाकारण होईन जागा. दुसऱ्या दिवशी बोलली भागा, विनाकारण होईल जागा. विनाकारण होईन जागा, विनाकारण होईन जागा. दान चुड्याचे असे रामाला मागा जुबाळ जुरे जू, दान चुड्याशी रामाला मागा जुबाळ जुरे जू. रामरूपाची लागेन सीमा, रामरूपाची लागेन सीमा. रामरूपाची लागेन सीमा, ऐसे बोलले महादेव भीमा जुबाळ जुरे जू, ऐसे बोलले महादेव भीमा जुबाळ जुरे जू. आना सोनार आपुल्या घरा, आना सोनार आपुल्या घरा. बाळधनुषे रामाला करा जुबाळ जुरे जू, बाळधनुषे रामाला करा जुबाळ जुरे जू. सीतारामाची रावणाने नेली, सीतारामाची रावणाने नेली, सीतारामाची रावणाने नेली. गेले मारुती लंका जाळली जुबाळ जुरे जू, गेले मारुती लंका जाळली जुबाळ जुरे जू. मारुती लंका जाळली, जुबाळ जुरे गेले मारुती लंका जाळली, जाळली जुबाळ जुरे जू, गेले मारुती लंका जाळली जुबाळ जुरे जू. मारुती लंका जाळली जुबाळ जुरे जू, मारुती लंका जाळली. जुबाळ जुरे जू. असा पाळणा म्हटल्यावर तुम्हाला आनंद वाटतो की नाही? बाई महाराज खूप ना की नाही, खूपच गोड. हा पाळणा आहे का? हा तुमच्यासाठी पाळणा. निंबोनीच्या झाडा मागे आज माझ्या पाडसाला. एक माऊली असंच गाणं म्हणत होती. मला वाटलं हिच्या पाळण्यात बरोबर पाडसच दिसतंय. मी गेलो, पाडस पाहिलं, पण पाडस इतकं विचित्र होतं. नाकात 2 लोळ्या, ढेरी एवढी, हातपाय एवढले. आणि ती माऊली म्हणते आज माझ्या पाडसाला
नाही चलेगा. आमचा पाळणा नाथ बाबांचा. बाळा दो जोरे माझे बाळा, माझे बाळा जो जो रे माझे बाळा, माझे बाळ रे. बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, निज बाळा गुणधामा, निज बाळा गुणधामा. बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा. योगी आला से विश्रामा, योगी आला से विश्रामा. स्वामी दाबीन तुम्हा, हो हो स्वामी दाबीन तुम्हा. बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा. जोगी दिसत सेवी चित्र, जोगी दिसत सेवी चित्र. हो त्याला तीन नेत्र, त्याला तीन नेत्र. बाळा जो जो रे घनश्यामा, जो जो रे, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा. भस्म चरचुनी सर्वांगी, भस्म चरचुनी सर्वांगी. हो बेष्टीला भुजंगी, हो 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 बेष्टीला भुजंगी. बाळा जो जो रे घनश्यामा, जो बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा. जोगी आला से अंगनी, जोगी आला से अंगणी. नाथ बाबा म्हणतात प्रत्येकीच्या दरवाजा समोर आहे, तो राघव प्रत्येकाच्या दरवाजा समोर आहे, पण आपल्याला दिसत नाही हे आपलं प्रादुर्भाग्य आहे. कशा रूपामध्ये? जोगी आला ते अंगणी, हो तुळशी वृंदावनी, हो हो तुळशी वृंदावनी. बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा, बाळा जो जो रे घनश्यामा. अयोध्या जन्मले निधान, जगदीश तो जान. हो त्याचे चरणी शरण, हो एका जनार्दन, हो एका जनार्दन. बाळा जो जो रे घनश्यामा, जो रे, बाळा जो जो रे घनश्यामा, जो रे, बाळा जो जो रे घनश्यामा, 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 रे घनश्यामा. असं. हॅलो, काही घरचा फोन आला होता का? चालू चालू नाही ना? निज बाळा गुणधामा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाळणा तयार करतात, एवढं गोड आहे महाराज.
आणि काय संत वाङ्मय सोडून करायचं म्हणलं ना ते तुमच्यासाठी तुम्हाला बरं वाटतं. नाही. पण अलीकडे जसं फॅड चाललंय, जेवढे कथाकार बाबा तेवढे फॅड आहे. पण महाराज शास्त्र सांगतंय जगन्नियंता भगवंताच्या प्रेमामध्ये जीवानं पडावं आणि ते पडल्यानंतर आपलं दैदिप्यमान जीवन त्याला अर्पण करता करता आपण या इहलोकीची यात्रा कधी संपवतोय ही आठवण ज्याला राहत नाही ना तया नाम साधू. अयोध्या जन्मले निधान जगदीश तो जान त्याचे चरणी शरण एका जनार्दन धन बाळा जो जो रे घनश्याम. आनंद आहे. आता सुंदर प्रकारे बारशाचा कार्यक्रम पार पडला. बारशामध्ये बऱ्याच मावशांनी कुणी गळ्यातलं आणलं, कुणी अंगठी आणली, कुणी कडे आणले, कुणी नाही हे हा मला नाही येत ते, म्हणजे असं घालायचं नाही मला, मी सांगतोय. एवढ्या सगळ्या वस्तूचा स्वीकार, पण तरी सुद्धा आई आपल्या लेकराला, आता वाक्य फार गोड आलंय समोर, आई आपल्या लेकराला सगळ्या गोष्टीनं सजवते. काय करते? अगदी जॉन्सन अँड जॉन्सनने तोंड धुते, बरोबर आहे ना लेकराला? असं तोंड धुते, स्पेशल टॉवेल लावते, असं पुसते, पहा असं गोड पुसते. आणि ज्या वेळेला आपली आई पुसते त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही ती आपल्याला पुसते म्हणून, आपलं बोंबलणं सुरूच असतं. लहान आहे ना. पण पहा लेकुराचे हित, भगवंताचं आणि जीवाचं उदाहरण सांगतो किती गोड आहे. आई त्याला असं धुते, धुतल्यानंतर पुसते, सुंदर प्रकारे कपडे घालते, बरोबर आहे ना? अगदी ते असं दोरीनं बांधायचं, ते अगदी वरची बंडी पहा, असं काजळ घालते. आता जर मी काजळ घालायला लागलो तर लोक म्हणतील गाडे बाबा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आता जमेल का? नाही जमणार. भोले आता तुम्हाला जर मी काजळ घालून डोक्यात टोपी घातली तर जमेल का? नाही चलेगा, नाही चालणार ना. असं सुंदर काजळ घालते माय, त्याला असा इथे एक टिकला देते, इथे एक देते, इथे एक देते, देते की नाही? हे सगळं करते, असा भांग पाडते सगळं आणि असं सुंदर टाकते. कशावर? पाण्यात टाकते, अगदी चटईवर म्हणूया. अगदी पुन्हा अजून काय असतं ती छोटी त्याला, हा दुपट्टा, मलमलका, हा त्याच्यावरती ती टाकते. आणि टाकल्यानंतर घरात ती आणि तिच्या मुलाशिवाय कोणीच नसतो. टाकल्याच्या नंतर अशी पाहते, बाई ग किती गोड दिसते माझं बाळ, म्हणते की नाही? म्हणते की नाही? तद्वत तद्वत त्याप्रमाणे जीवाने त्या भगवंताची सेवा करावी, त्याला स्नान घालावं, बस त्याला पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण करावा. आणि नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर त्याला असा सुंदर प्रकारे टोप घालावा, त्या पांडुरंगाला अशी बासरी त्याच्या हातात द्यावी, बस असा गळ्यामध्ये एक शेला गुंडाळावा, बस त्याच्या समोर असं पंचपक्वान्नाचं ताट ठेवावं. आणि मग सगळी देवपूजा आटोपल्यानंतर त्याला गंध अक्षद लावावा. आणि तो गंध अक्षद आपल्या कपाळाला लावल्याच्या नंतर त्याच्या समोर बसावं आणि मग म्हणावं, बाई ग अयोध्या जन्मले निधान, असं म्हणावं. म्हणता का? बऱ्याचशा मावल्या देवदूतांना मी पाहिल्या. सांगू का? सांगू? शेतात जायचं असतं, गडबड झालेली असते, एक तांब्या घ्यायचा, सगळे देव एकखट्या उचलायच्या आणि तांब्यात सोडायच्या, एक हात असा आणि एक हात असा. मंगलम भगवान विष्णू, सगळं त्याच्यातच. मग वक्रतुंड महाकाय महायोग पीठे सगळं तिकडं, सगळे उचलायचे आणि मग देवावर मांडायचे, नाशे पांगून द्यायची. एक कुंकू, एक हळद, उरलेलं बरं. एवढी गडबड कुठे? देवासमोरच. गुरुदेवांनी सकाळी एक वाक्य फार सांगितलं, गोड सांगितलं. भगवंताच्या दरबारात गेलात ना, याला पुढं लोट, त्याच्या पुढं पळ, त्याला पुढं लोट, त्याच्या पुढं पळ, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अजिबात नाही, नॉट फिअर, नाही चलेगा.
एक स्थिरावण्यासाठी जागाच नाही. नेहमी 24 तास मनुष्य पळतोय. पण ऐका ना, त्याला पाहण्यासाठी जात असाल तर गडबड नको, गोंधळ नको. जायचंय ना त्याच्यापर्यंत पोहोचताल 100% खरंय. पण सावकाश, नुसतं सावकाश नाही. गात जागा, 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 गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. शांततेत जा. जात असताना घाई गडबड नको. त्याच्या जवळच जायचं नाव. अहो, आयुष्य संपल्यानंतरही त्याच्या जवळ जायचे. दुर्भाग्य एकच आहे, त्यावेळेला ज्या वेळेला आपण त्याच्याकडे जाऊ ना, काय माहिती त्याच्या जवळ जातो की नाही, पण जाऊ ना त्यावेळेला आपण त्याच्याकडे जाताना असे नाही जाणार. सुतळी असते पावशर, तिनं असं आवळून बांधलेलं असतं, 2.5 मीटर असं कापड असतं, अंगावरती असा गुलाल फेकलेला असतो. त्यावेळेला उठून पाहतो का, हा फार बेस्ट चाललोय बरं का चौकाच्या खाद्यात, असं होतंय का? जिवंत आहात तोपर्यंत कीप मी सायलेंट. शांततेत जा, आनंद मिळेल. भगवंताच्या समोरचं उदाहरण आहे. 4ही मुलं ज्या माँ कौसल्याच्या प्रांगणामध्ये खेळतायत, ती कौसल्या किती भाग्यवान आहे. बस देवा, आता आयुष्यात काही नाही दिलं तरी चालेल रे, माझ्या एवढी भाग्यवान मीच आहे. विश्वाचा निर्माता तू आहेस, तू माझ्या दारामध्ये. कौशल्य केलेलं वर्णन आहे. पाहता पाहता लहान लहान वयामध्ये असणारे जीव आता रांगू लागतात. आणि ज्या वेळेला रांगायला लागतात ना, त्यावेळेला ती रांगत असताना आईला इच्छा असते, माझ्या लेकरानं टाकलेलं पहिलं पाऊल माझ्या डोळ्यासमोर मला दिसावं. तळवे तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता. डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत. तळवे तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता. डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत. तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता. डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत. हा, तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने रांगत. एवढं सुंदर जायचे. 4 मुलांचा सांभाळ आहे. हातामध्ये दही भाताची वाटी आहे, दूध भाताची एक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वाट्या, जी त्याला आवडेल ती कौशल्या माता त्यांना खाऊ घालते. काय अधिकार असेल महाराज? जगाच्या मालकाला स्वतः आई भरवते, तो मालक खातो. श्रीमद भागवताचं वर्णन करत असताना ज्या वेळेला भगवंत द्वारिकेला जातात ना, त्यावेळेला यशोदा मैयाला सांगतायत, मा मी सगळं विसरू शकतो, गोकुळातलं सगळं विसरू शकतो ग मा, पण एक गोष्ट विसरू शकत नाही आहे. आणि ती गोष्ट आहे, तू मला ओखळाला बांधलेला तो क्षण मा, कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरा क्षण असा आहे आई, जेव्हा मी तुझा त्याग करतोय ना मा, जेव्हा मी तुझा त्याग करतोय ना आई, बस मला कल्पना आहे, मी आजपासून
दूध आणि दुधापासून बनवलेले कुठलेच पदार्थ माझ्या जीवनात खाणार नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ माझ्या समोर जरी आले तरी मला मा तुझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. याचं नाव देव आणि भक्त. फार गोड प्रसंग आहे. आईनं जीव लावावा. अधिकारानं कौशल्यानं तो अधिकार भगवंताकडून मागून घेतलाय. पण ज्या वेळेला भगवंत रांगू लागला ना त्या कौशल्याच्या डोळ्यातून पाणी आलंय. भगवंता तू माझ्या पोटी जन्माला आलास हे खरंय. हजारो वर्षाची साधना आज उदयाला येते. किती भाग्यवान आहे भगवंत. तसं आई जाऊ द्या हो. नाही माहिती मला इथून पुढे पुढच्या वर्षी कथा कुठे होईल, कधी पंढरपूरमध्ये योगायोग येईल, आय डोंट नो, माहित नाही. पण चला गुरुदेवांच्या आदेशानुसार आणि विठ्ठल बाबांच्या सानिध्यात पंढरपूरमध्ये कथा करायला भेटली. हे या जन्मातलं नाही, गेल्या जन्मजन्मानंतरातलं तिळतिळ पुण्य. म्हणून तुमच्या आणि गुरुदेवांच्या साक्षीनं मी स्टेजवर उभा आहे. एवढं सोपं नाही माहिती आहे. इथे येण्यासाठी अनंत जन्माचं भाग्य लागतं. अनंत जन्माचं नुसतं येण्यासाठी, इथे थांबण्यासाठी त्यापेक्षा थोडं जास्त लागतं. आणि 8 दिवस श्री गुरूंच्या साक्षीनं राहून कथा करण्याचं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबात आहे. आणि त्या कमीपैकी मी स्वतः 1 नंबरला आहे. उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. क्या बात आहे. वाह. उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शने आला बा, संत दर्शने आला बा, संत दर्शने आला बा, संत दर्शने आला बा. उजळली भाग्य आता, अवघी चिंता वारली. का? ज्यांच्या साक्षीनं हा क्षण आहे त्यामुळे उजळली. दूध भाताची वाटी आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 मुलांना सांभाळण्याचं काम कौशल्यकडे. आनंद आहे, पण आनंद असताना त्यामध्ये आई मुलांना सांभाळताना थकत नाही, पण थकण्याचं नाटक केल्याशिवाय असे हे आजचं नाही हो. कौशल्या मातेने एक घास राघवाला भरावा, रामाने एका कोपऱ्यामध्ये जाऊन थांबावं, नंतर लक्ष्मणाने यावं, लक्ष्मणाने पाठीमागे जावं, भरताने यावं, तेच शत्रुघ्नाने करावं. यामुळे कौशल्याला वैताग आला आणि कौशल्या सांगते, ए काही अगं जरा बाहेर ये ना. का? या राघवाने फार त्रास दिलाय ग. काय करतो आई राघव? सावळा 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 ग रामचंद्र, सावळा ग राम,
सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग क्या राम. बात आहे. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाना येतो. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळ. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. ओ सावळा ग रामचंद्र उद्याचं भविष्य सांगितलंय. जगात ती माय असते जन्माला आलेल्या मुलाचं भविष्य पाहते. आणि ती माय भविष्य पाहते म्हणून आईवरती अनेक गाणे लिहिल्या गेले. त्या गाण्यापैकी एक गाणं तुमच्या समोर ठेवते. गाण्यात गाणं तू विसरू नको लढीवाळा. विसरू नको लढीवाळा आईचा प्रेम जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा आईचा प्रेम जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. उपकार दुधाचे बाळा. उपकार दुधाचे बाळा. विसरू नको लढीवाळा आईचा प्रेम जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा आईचा प्रेम जिव्हाळा. सावळा ग रामचंद्र आईनं केलेलं भाषण आहे. ती माय सांगते काही काही उद्या होईल तरुण. माझा राम उद्या तरुण होणार आहे. मग पुसता वर्षेल अधिकार आहे. मग पुसता वर्षेल देवकृपेचा वरून. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. सावळा 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 आईनं वर्णन केले. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता आकाशी सूर्य लाजून चंद्र लाजून थांबतो. सावळा ग रामचंद्र. वास्तविक पाहता आई आणि मुलगा हे नातच अभेद्य आहे. आता चंद्राचा आणि मुलाचा संबंध आहे का? नाही. पण गाणं किती गोड आहे. हं? सांगून गेलो ना आज माझ्या पाडसाला असे निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीचं झाड दारामध्ये आणि त्या झाडाच्या पाठीमागे चंद्रोदय झालाय. त्यावेळेला लेकराला झोप येते आणि मग ती माय त्या चांदण्या टिपूर पडलेल्या त्या रात्री आपल्या लेकरासाठी गाणं गाते. तसं कौशल्या सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. माझा राम ज्या वेळेला तरुण होईल, तरुण झाल्यानंतर आईची एकच अपेक्षा काय काय माझा मुलगा तरुण झाला बस. काय पाहिजे? हा वैशिष्ट्य
कळालं तुम्हाला? ते टिकून बोलल्या ना असं. पण त्या अगोदर संस्कारानं परिपूर्ण असलेला मुलगा वैभवशाली जीवन जगेल म्हणून रामकथा ऐका. असो, त्या चारही भावंडाला सांभाळता सांभाळता केलेलं भाषण आहे. आता राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न उद्या शाळेतही जाणार आणि उद्या त्यांचं लग्नही होणार. पूर्वीच्या काळामध्ये लवकर लग्न व्हायचे ना, तेजसचं जसं झालं तसं. लवकर लग्न होतात. त्याच्यामुळे उद्याच्याला लग्नाला सर्वांनी यायचं. प्रत्येकीनं सकाळी प्रदक्षिणा गेल्यानंतर गजरा आणायचा. गजरावाल्याचा फुल बिझनेस. गजरे प्रत्येकीनं आणा. सुंदर प्रकारचे शालू परिधान करायचे आणि सर्वांनी आहे